सो 5 डेज मध्ये मी काय करणार आहे, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करणार आहे, जे काही टेक्निकलचे टॉपिक आहेत ते मी करणार आहे. की दोन गोष्टी असतात याच्यामध्ये. एक आहे की तुमच्याकडे नॉलेज आहे आणि दुसरं आहे की तुम्हाला एक्सप्रेस करता येते आहे की नाही. तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज काय काय आहे, तुम्हाला माहिती आहे की यार 70 to 80% तुम्हाला माहिती आहे की इंटरव्ह्यू मध्ये काय काय विचारणार आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, पेपर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की तुम्हाला म्हणजे तुमचं प्रिपरेशन झालं नाहीये आणि कॉल्स येत नाहीत. आणि जर एखादा चुकून माकून कॉल्स आला तुम्हाला तर मग प्रिपरेशन नसतं. आणि त्यामध्ये तुमचे रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत. समजा तुम्हाला गिटवरती जर तुम्ही एखादा प्रोजेक्ट टाकला आणि त्याचा जो काही कोड आहे लाईन बाय लाईन जर तो तुम्ही एक्सप्लेन केला, असं नाही की यार कॉपी पेस्ट कोणाचा तरी प्रोजेक्ट आहे. जर तुम्हाला फर्स्ट ऑफर लेटर पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आपण बघूयात की 30 दिवसामध्ये तुमची फर्स्ट ऑफर लेटर कशी भेटणार. ओके, त्याची पूर्ण प्लॅनिंग मी काही पीडीएफ्स पण आहेत ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि प्रॉपर प्लॅनिंग कशी करायची, प्रॉपर अप्लाय कसं करायचं, काय करायचं, कशी प्लॅनिंग करायची, काय बोलायचं, हे सगळं आज आपण डिस्कस करणार आहोत. सो मी देव दुबाले तुमचं स्वागत करतो IT वाला देव या यूट्यूब चॅनलमध्ये. सो जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. IT रिलेटेड व्हिडिओज मी घेऊन येत असतो. गेट ऑफर लेटर इन जस्ट 30 डेज जे आपण आज डिस्कस करणार आहोत, जे काही पॉईंट्स डिस्कस करणार आहोत त्यामध्ये मी 100% गॅरंटी देतो की तुम्हाला की 30 दिवसामध्ये तुमची फर्स्ट ऑफर लेटर भेटेल. सो काही पॉईंट्स आहेत जे तुम्हाला करायचे आहेत. सो फर्स्ट पॉईंट आहे की तुम्हाला डेली बिफोर 9 AM जॉब सर्च करायला स्टार्ट करायचं आहे. आणि तुम्हाला काय करायचे, 10 नोकरीवरती 10 प्रोफाईल तुम्हाला अप्लाय करायचे आहेत. लिंक्डइन असेल, त्यानंतर मी ते प्लॅटफॉर्म पण मेन्शन केला आहे. लिंक्डइन असेल, नोकरी असेल, वेबसाईट असेल, कंपनीची वेबसाईट म्हणतोय मी, आणि रेफरल्स. ओके, सो तुम्हाला दररोज डेली 10 प्रोफाईल्सवर 10 म्हणजे 10 जागी तुम्हाला काय करायचे, अप्लाय करायचे. नोकरीवर असेल, लिंक्डइनवर असेल, कंपनीच्या पर्टिक्युलर वेबसाईटला जायचे, तिथे तुम्हाला अप्लाय करायचे, तिथे तुम्हाला मेल करायचा आहे. तुमचे काही फ्रेंड सर्कल असतील IT मध्ये त्यांना रेफरल करायचे. कमीत कमी 10 दिवसातून तुम्ही 10 जागेवरती वेगवेगळ्या तुम्ही हे अप्लाय केलं पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे की तुमचा नेक्स्ट 5 डेजचा प्लॅन काय आहे हे तुम्ही केलं पाहिजे. सो 5 डेजमध्ये मी काय करणार आहे, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करणार आहे, जे काही टेक्निकलचे टॉपिक आहेत ते मी करणार आहे. आणि जी माझी 5 दिवसामध्ये मी काय केलंय हे मी स्वतः किंवा माझ्या फ्रेंड बरोबर एक मॉक इंटरव्ह्यू घेईल किंवा मी त्याची प्रॅक्टिस करेल. की कसं असतंय ना की दोन गोष्टी असतात याच्यामध्ये. एक आहे की तुमच्याकडे नॉलेज आहे आणि दुसरं आहे की तुम्हाला एक्सप्रेस करता येते आहे की नाही. ओके, दोन गोष्टी असतात. कधी पण इंटरव्ह्यू मध्ये दोनच गोष्टीमुळे आपण हे होतो की माझ्याकडे अरे मला तर माझ्याकडे नॉलेज तर आहे पण मला हे शेअर करता येते का नाही हेच माहित नाही. सो तुमचे जे काही फ्रेंड्स आहेत IT मध्ये जे काही तुमचे आहेत त्यांच्यासोबत तुम्ही इंटरव्ह्यूज वगैरे घ्या, त्यांच्याकडून फीडबॅक घ्या आणि तशी प्रॅक्टिस करत जा. ओके, नेक्स्ट आहे की जर समजा आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात की तुम्हाला IT मध्ये जॉब करायचा आणि तुम्हाला फर्स्ट ऑफर लेटर पाहिजे, तर त्याचा प्लॅन कसा करायचा. सो माझ्याकडे ही पण एक वेबसाईट आहे, म्हणजे हे पण एक मी प्रेझेंटेशन केलं आहे. बट मी दुसरं अजून एक आहे, जर समजा तुम्ही एक मी एक्झाम्पल घेतोय, ॲज अ टेस्टिंगमध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर असे प्लॅन करा. आणि जर तुम्हाला दुसरे डेव्हलपरमध्ये कोणतं जर वेगवेगळ्या प्रोफाईलमध्ये करायचं आहे तर तुम्ही अशीच प्लॅनिंग करा. मी ॲज अ एक्झाम्पल म्हणून टेस्टिंगचं दिलं आहे. ओके, समजा तुम्हाला टेस्टिंगचं करायचं आहे तर तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज काय काय आहे. तुम्हाला माहिती आहे की यार 70 to 80% तुम्हाला माहिती आहे की इंटरव्ह्यूमध्ये काय काय विचारणार आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, पेपर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की तुम्हाला काय विचारणार आहेत. तर टेक्निकली मी तुम्हाला सांगतो की मॅन्युअल टेस्टिंगमध्ये समजा जर विचारलं तर काय काय विचारू शकता, की थोडंसं सॉफ्टवेअरचं इंट्रोडक्शन विचारू शकता. त्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मॉडेल काय काय कसं आहे ते विचारू शकता. त्यानंतर सॉफ्टवेअर टेस्टिंग प्रिन्सिपल्स ते पण विचारू शकता. लेवल्स अँड टाईप ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग, ओके, रिग्रेशन टेस्टिंग, हे टेस्टिंग ते जेवढे पण आहे, स्मोक टेस्टिंग वगैरे त्या सगळ्या तुम्हाला विचारू शकता. बग लाईफ सायकल विचारू शकता. सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल ते विचारू शकता. टेस्ट सिनारिओ, टेस्ट केसेस ते विचारू शकता. मॅन्युअल टेस्टिंगची प्रॅक्टिस जे तुम्ही प्रॅक्टिस केले ओव्हरऑल तुम्हाला जे काही मॅन्युअल टेस्टिंगच्या रिलेटेड अजून काही छोटे मोठे क्वेश्चन असतील ते तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंगमध्ये काहीच विचारणार नाहीत. ओके, जर समजा तुम्हाला जावाचं बघितलं तर जावामध्ये काय की तुम्हाला बेसिक कन्सेप्ट आहेत, लूप्स आहेत, डेटा टाइप्स आहेत ते तुम्हाला विचारले जातील. उप्स कन्सेप्टमध्ये काय ॲब्स्ट्रॅक्शन आहे, इनकॅप्सुलेशन आहे, इनहेरिटन्स आहे, पॉलिमॉर्फिझम आहे. ओके, स्ट्रिंग हँडलिंग आहे, एक्सेप्शन हँडलिंग आहे आणि काही जावाचे काही प्रोग्राम्स आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय विचारणार आहे, थोडंफार असेल पण सगळ्यात मेन तर हे आहे ना, हे 70% माहिती आहे की तुम्हाला हे विचारणार आहेतच. ओके,
जर समजा तुम्ही ऑटोमेशनमध्ये गेले तर तुम्हाला काय ऑटोमेशनचं बेसिक थोडंसं विचारतील, वेब ड्रायव्हर विचारतील, त्यानंतर तुम्हाला काय टेस्टिंग जे आहे, मेवेन आहे, कुकुंबर आहे, एखादं फ्रेमवर्क आहे, ओके, गिट आहे आणि जेनकिन्स आहे, हे तुम्हाला माहिती आहे, हे सगळं विचारणार आहेत. आणि हे तुमचं स्ट्रॉंग आहे का हे तुम्ही आधी स्वतः बघा. ओके, जर तुमचं ते सगळं जर तुमचं परफेक्ट असेल तर तुम्ही नेक्स्ट लेवलला तुम्ही जाऊ शकता की तुमचा रिझ्यूम तुम्ही एक बनवू शकता. त्यानंतर जे काही इंटरव्ह्यूच्या टिप्स आहेत, काय काय टिप्स आहेत त्या तुम्ही डिस्कस करू शकता. मॉक इंटरव्ह्यूज तुम्ही देऊ शकता. मी जसं तुम्हाला ऑलरेडी बोललो की तुमच्या फ्रेंड्स बरोबर तुम्ही मॉक इंटरव्ह्यूज घ्या. त्यानंतर प्रोजेक्ट एक्सप्लेन कसा करायचा, फ्रेमवर्क एक्सप्लेन कसा करायचा, इंटरव्ह्यूचे क्वेश्चन आन्सर्स आहेत, क्लायंट इंटरॅक्शन कसं असतं ते काय आहे, तर हे सगळं तुम्हाला हे बघायला लागेल. तरच कुठेतरी तुम्हाला एक टेक्निकल तुम्ही असं बोलू शकता की मी टेक्निकल स्ट्रॉंग आहे आणि आय एम रेडी टू गिव्ह इंटरव्ह्यू. ओके, सो आपण इंटरव्ह्यू देतोय, आपलं प्रिपरेशनच नाहीये, टेक्निकल प्रिपरेशनच नाहीये, काही तुम्हाला कॉल्स येत नाहीयेत, मग आपण फक्त असं म्हणतो की यार मला कॉल्स येत नाहीयेत, म्हणजे तुमचं प्रिपरेशन झालं नाहीये आणि कॉल्स येत नाहीत. आणि जर एखादा चुकून माकून कॉल्स आला तुम्हाला तर मग प्रिपरेशन नसतं. सो अशी काही प्लॅनिंग करा. ओके, त्यानंतर जर तुम्ही समजा जावाचं जर काही करायचं असेल तर बेसिक ऑफ 10 ते 12 जावाचे प्रोग्राम्स आहेत ते गो थ्रू करा. दर वीकमध्ये किंवा दर वीकमध्ये 2 ते 3 प्रोग्राम जरी तुम्ही केले, लॉजिक अंडरस्टँड करून घेतलं, ते तुम्हाला फ्युचरमध्ये एकदम इझी जाईल. ओके, गेट रेडी विथ युअर प्रोजेक्ट. जो पण प्रोजेक्ट असेल तुमचा, इंटर्नशिपचा प्रोजेक्ट असो, कॉलेजचा प्रोजेक्ट असो किंवा एक्सपिरियन्स लेवलचा प्रोजेक्ट असो, तुम्हाला प्रोजेक्ट एक्सप्लेन करता आला पाहिजे. तुमचा प्रोजेक्ट काय आहे आणि त्यामध्ये तुमचे रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत. ओके, हे तुम्हाला प्रॉपर, आणि जे तुम्हाला जमत नाहीये ते डायरेक्टली नोट डाऊन करून करा आणि ते तुम्ही डायरेक्टली त्याला रिवाइज करत जा. ओके, त्यानंतर तुमचं फ्रेमवर्क आहे. तर फ्रेमवर्क तुम्ही जर समजा ज्या फ्रेमवर्कवरती तुम्ही काम केलं आहे आतापर्यंत, किंवा तुम्हाला समजा तुम्ही जर एक्सपिरियन्स असाल तर तुम्हाला फ्रेमवर्क सगळंच माहीत असेल. जर नसेल तर तुम्हाला एक कंपनीमध्ये ॲज अ फ्रेशर म्हणून की कुठल्या तरी एका छोट्या मोठ्या फ्रेमवर्कचं थोडी कुठलं तुम्ही गायडन्स दिला किंवा रेफरन्स दिला की असा एक फ्रेमवर्क आहे आणि त्याला तुम्हाला एक पेज असं समजा थेरी लिहिली आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर रिव्हिजन करत राहिला तर तुम्ही पण ते एक्सप्रेस करू शकता आणि तुम्ही ते सांगू शकता की मी हे फ्रेमवर्कवरती मला साऊंड नॉलेज आहे. ओके, त्यानंतर आहे की सगळ्यात इम्पॉर्टंट की तुमचं गिट हब रिपॉझिटरीवरती तुम्ही जर तुमचा प्रोजेक्ट टाकला आणि तो जर समजा तुम्हाला गिटवरती जर तुम्ही एखादा प्रोजेक्ट टाकला आणि त्याचा जो काही कोड आहे लाईन बाय लाईन जर तो तुम्ही एक्सप्लेन केला, असं नाही की यार कॉपी पेस्ट कोणाचा तरी प्रोजेक्ट आहे, कोणाचा तरी फ्रेमवर्क आहे आणि ते तुमच्या गिट अकाउंटवरती तुम्ही डायरेक्टली काय केलाय तो पब्लिश केलाय आणि सांगितलं की हा फ्रेमवर्क आहे, हे प्रोजेक्ट आहे, हे मी केलेला आहे आणि तुम्हाला एक्सप्लेन करता येत नाही, तर ते बॅड इम्प्रेशन आहे. ओके, सो तो प्रोजेक्ट आहे तो प्रॉपर एक्सप्लेन करा लाईन बाय लाईन. जर तुम्ही कॉपी पेस्ट जरी केला असेल तरी पण ठीक आहे, बट ते अंडरस्टँड करून घ्या की तो काय प्रोजेक्ट आहे आणि मला कसा एक्सप्लेन करायचा आहे. ओके, त्यानंतर काय आहे की प्रिपरेशन ऑफ इंटरव्ह्यू क्वेश्चन्स अँड आन्सर्स अराउंड युअर प्रोफाईल. ज्या प्रोफाईलला तुम्ही अप्लाय करताय त्या प्रोफाईलच्या आसपासचे जेवढे पण काही क्वेश्चन्स आन्सर्स आहे ते तुम्ही गुगल करू शकता. यूट्यूबवरती भरपूर क्वेश्चन्स आहेत ज्या त्या प्रोफाईलला तुम्हाला पाहिजे आहे, त्या जावा डेव्हलपर असेल, .NET असेल, PHP असेल, जेवढं पण आहे तुमचं अँड्रॉइड iOS रिलेटेड खूप सारे क्वेश्चन्स अँड आन्सर्स यूट्यूबवरती अवेलेबल आहेत, ते तुम्ही गो थ्रू करू शकता. तेवढंच तुम्हाला ती हेल्प होईल. आणि त्यानंतर तुमचं एक सेल्फ इंट्रोडक्शन, हे एक तुम्ही इंट्रोडक्शन पण तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवलं पाहिजे आणि कसं एक्सप्लेन करायचं, काय एक्सप्लेन करायचं हे तुम्हाला सगळं प्रॉपर आलं पाहिजे. ओके, आणि तुमचं इंट्रोडक्शन जे आहे ते फक्त शॉर्टच असलं पाहिजे, जास्त लॉंग नाही करायचं त्याला. जर इंट्रोडक्शनवरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्कीच इंट्रोडक्शनवरती एक इन डिटेल व्हिडिओ तुम्हाला बनवून मी नक्कीच द्यायचा प्रयत्न करेल. ओके, सो जर तुम्ही एवढं सगळं ओव्हरऑल जर तुम्ही सगळी प्लॅनिंग केली तर म्हणजे डेलीमध्ये तुम्हाला प्रोफाईल अपडेट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक वीकचा प्लॅन करायचा आहे, 4 डेजचा प्लॅनिंग करायचं आहे. थोडंसं कोडिंग, थोडंसं कम्युनिकेशन, थोडंसं टेक्निकल, हे सगळं जर तुम्ही असं प्लॅनिंग केलं, मॉक इंटरव्ह्यूची जर तयारी केली, जर दररोज तुम्ही 10 जागेवरती तुम्ही अप्लाय करायला तुम्ही स्टार्ट केलं, सो डेफिनेटली यू विल गेट युअर फर्स्ट ऑफर लेटर. ओके, 101% मी तुम्हाला गॅरंटी देतो. ओके, सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.